महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्राथमिक शाळेतील बाळगोपाळांच्या दिंडी सोहळ्याने विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा। आषाढी एकादशीचे औचित्य साधत पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण या शाळेत बाळगोपाळांचा विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा रंगला। वारकरी वेशातील चिमुकले, विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक वेशभूषा, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुख्य अखंड विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात शाळा अक्षरशः पंढरीमय झाली होती। विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। विद्यार्थ्यांनी या समृद्ध परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने वारकरी संस्कृतीचा गोड संस्कार आषाढी एकादशी निमित्ताने प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत लेझिमच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत वातावरण भक्तिरसाने भारून टाकले। या प्रसंगी पालखीची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती। टाळ मृदुंगाच्या तालावर भजन म्हणत विठ्ठल भक्तीत रममाण झाले होते। चिमुकल्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीचा अनुभव साकारला। विद्यार्थ्यांच्या नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावून गेले। या पालखी सोहळ्याचे पूजन पेण एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष वसंतराव आठवले, संस्थेचे उपकार्याध्यक्ष व खजिनदार संजय कडू, शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेर धरून फुगड्या खेळून आणि विठ्ठल नामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला। भगवा ध्वज, तुळशी वृंदावन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण।